सच्चिदानंदाचा स्पर्श झाल्यानंतर मत्सराचं रूपांतर आदरामध्ये होणार हे तिला जरा पचत नव्हतं. ती म्हणजे कसं होणार आहे, स्पर्श कसा करायचा आणि काय करायचं असं तिने प्रश्न विचारला. तर त्याचं उत्तर मी या ओघामध्ये देऊन टाकीन. तर आपलं बोलणं चाललं होतं की शिवाचं रूपांतर जीवामध्ये होतं म्हणजे काहीतरी वेगळं होतं असं नाही. शिव वेगळा जीव वेगळा असं काही नाही आहे, सगळं एकच आहे. पण आहे त्याच्या ठिकाणी विसर पडलेला आहे. तोच माणूस भ्रमिष्ठ झाल्यानंतर माणूस काय बदलत नाही, माणूस तोच असतो, फक्त तो भ्रमिष्ठ असतो. तसं इकडे आहे, शिव फक्त भ्रमिष्ठ होऊन स्वतःला जीव समजायला लागलेला आहे. म्हणून द्वैत झालेलं आहे. शिव आणि जीव हे दोन वेगळे झालेले आहे. मी आणि तो असं आपण नेहमी म्हणत असतो. तो म्हणजे परमेश्वर, मी म्हणजे माणूस. असं हे जे सगळं मी आणि तू आणि मी सगळं चाललेलं असतं हे सगळं याला द्वैत म्हटलेलं आहे. आणि हे द्वैत जाऊन अद्वैत व्हायला पाहिजे. म्हणजेच जीवाच्या ठिकाणचा जो विसर आहे तो काढून टाकला की जीवच शिव होणार आहे, वेगळं काही नाही. जीवच शिव होणार आहे त्याच्या जागचा विसर गेल्यानंतर. म्हणून विसर घालवण्यासाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते बरोबर त्याच्या विरुद्ध करायचं म्हणजे स्मरण करायचं. विसर जर काढायचा असेल तर तुझे स्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून अध्यात्म म्हणजे फक्त स्मरण आहे, लक्षात ठेवायचं. अध्यात्म म्हणजे काहीही रिच्युअल नाहीये. स्पिरिच्युअल म्हणजे रिच्युअल येतं, ते रिच्युअल नाहीये. स्पिरिच्युअल इज नॉट अ रिच्युअल थिंग. स्पिरिच्युअल इज नॉट अ रिलिजन, रिलिजियस थिंग्स. रिलिजियसला स्पिरिच्युअल म्हणतात लोक, पण तसं नाहीये. रिलिजन ही वेगळी गोष्ट आहे आणि स्पिरिच्युअलिटी ही गोष्ट वेगळी आहे. म्हणून स्पिरिच्युअल म्हणजे रिच्युअल नाहीये. स्पिरिच्युअल म्हणजे आहेच जे आपल्याला विसर पडला आहे त्याचं स्मरण करता करता एक दिवस आपल्याला त्याची जागृती होणार आहे, एवढंच. म्हणजेच पहाट होणार आहे. म्हणून विसर म्हणजे अंधार आणि जागृती म्हणजे पहाट. म्हणून ही महाशिवरात्र म्हटलेली आहे. म्हणजे काय, ही रात्र एका रात्री संपणारी गोष्ट नाहीये. मध्ये कुठलं तरी एका रात्रीची गोष्ट ना, एका असं कधी होतं, एका लग्नाची गोष्ट होती. ही एका रात्रीची गोष्ट नाही, लक्षात ठेवायची. ही आयुष्यभर हा अंधार आपल्या ठिकाणी आपल्याकडे पडलेला आहे, तर त्याचं आपल्याला स्मरणात रूपांतर करायचंय. म्हणून स्मरणाला सद्गुरूंनी महत्व दिलेलं आहे. म्हणून सतत स्मरण असणं. मग त्याच्यासाठी सद्गुरूंनी तुम्हाला केवढ्या तरी साधना दिलेल्या आहेत, केवढे तरी आयडिया सांगितलेले आहेत. त्या सगळ्या दिशा एकच, स्मरणाच्या दिशेने. स्मरण त्याचं व्हायला पाहिजे, हा एकच उद्देश आहे. मग हे स्मरण का होत नाही आपल्याला? कारण हे जे अशुद्ध झालेलं आहे ना, हे तितक्यापुरती मर्यादित नाही राहिलं. म्हणजे हे जे शिवाचं रूपांतर जीवामध्ये झालं म्हणजे फक्त विसर पडला इथपर्यंत मर्यादित नाही आहे, तर ते पुढे आणखीन खराब होत गेलेलं आहे. म्हणजे काय झालंय की नंतर देह धारण केल्यानंतर मी देह अशी देहबुद्धी निर्माण झाली. म्हणजेच कल्पना निर्माण झाली. काय, मी देह ही कल्पना. ही कल्पना का? कारण मी म्हणणारा जो आहे तो खरा मूळतः स्वरूप आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या ठिकाणी आपण सतत जे मी म्हणतो तो म्हणणारा मी खरा मूळतः स्वरूपतः शिवच आहे. पण तो आता स्वतःला विसरल्यामुळे मी देह म्हणायला लागला आणि त्याच्या पुढेही जाऊन मी प्रल्हाद म्हणायला लागला. किंवा मी सद्गुरूंचं कुठलं होतं ते रामराव होत ना, गोविंदराव. सद्गुरू गोविंदराव आणि गोविंद असं करायचे. तर तो पुढे गोविंदराव झाला. म्हणजे शरीराचं पण त्याला भान नव्हतं आणि त्याने एकच भान घेतलं म्हणजे मी गोविंदराव, हेच भानामध्ये तो राहिला. म्हणून हे जे सगळं घसरण झालेली आहे तिथपर्यंत जो सद्गुरू म्हणतात प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर जे संस्कार झाले ते घट्ट होत गेले, कंडिशन होत गेले. ते संपूर्ण या जीवाला शिवाला त्यांनी झाकून टाकलं. असे जे संस्कार आहेत ना, हे संस्कारांनी प्रॉब्लेम केलेला आहे. म्हणून आपल्यावर जे संस्कार होतात त्याला सगळ्यात महत्व सद्गुरूंनी दिलेलं आहे. बाकी देहबुद्धी वगैरे सद्गुरूंनी एवढं महत्व दिलेलं नाहीये. संतांनी त्याच्यावर खूप लिहिलेलं आहे. संकल्प विकल्प, काही लोक संकल्प म्हणतात त्याला, म्हणजेच कल्पना.
सद्गुरू त्याला विकल्प शब्द बरोबर वापरलेला आहे की ही जी कल्पना आहे मी देह, ही जी कल्पना आहे ही कल्पना सद्गुरू म्हणतात थोड्या प्रमाणात बरोबर पण आहे. कारण त्या शिवानीच हे देह धारण केलेलं आहे, शिवानीच ही उपाधी धारण केल्यामुळे आणि तो तिथे आहे आतमध्ये, म्हणून ते वाईट नाही, हा देह वाईट नाही. सद्गुरू म्हणतात ती शिवाची पिंड आहे म्हटले. काय म्हटलंय? शिवाची पिंड आहे आणि आतमध्ये शिव आहे. जो मी म्हणणारा जो आहे ना तो शिव या पिंडीमध्ये आहे. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी शब्द जसा वापरलाय तर पिंडी म्हणजे ही शरीराला पिंड म्हटलेलं आहे. म्हणून ह्या पिंडामध्ये शिव आहेच आणि या शिवानीच पिंड धारण केल्यामुळे मी पिंड म्हटलं तरी काय प्रॉब्लेम नाही, बरोबर ना? खरा प्रॉब्लेम कुठे आहे की मी गोविंदराव, तिथे सगळा प्रॉब्लेम सुरू आहे. तिथे पण प्रॉब्लेम नाही, कारण सद्गुरू काय म्हणतात ते साधक आहे, बाधक नाहीये. नाव देणं हे साधक आहे. साधक म्हणजे चांगलं, साधक आणि बाधक शब्द सद्गुरू वापरतात. म्हणजे बाधक म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आणि साधक म्हणजे चांगलं, बरोबर ना? तर ह्याला नाव दिलं आपण मुलाला तर ते साधकच आहे, म्हणजे बाधक नाहीये. कारण ते व्यवहाराला उपयोगी आहे. कारण संपूर्ण समाज इतका आपण एकमेकांशी व्यवहार करतो, प्रपंच करतो, सर्वकडे नावाला खूप महत्व आहे. नावाशिवाय तुम्ही एकमेकांना आयडेंटिफाय करू शकला नाही, एकमेकांना ओळखू शकणार नाही, एकमेकांचे व्यवहार करू शकणार नाही. म्हणून नाव देणं हे चांगलंच आहे. सद्गुरू म्हणतात नंतर मी असा हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मी ह्या धर्माचा, मी ह्या कुळाचा, मी ह्या जातीचा, आणि मग त्याच्यावरनं मारामाऱ्या, मी श्रेष्ठ तू कनिष्ठ, हे सगळं जे झालंय ना हे सद्गुरू म्हणतात वाईट आहे. आणि आता हे जे वाईट आहे ना हे आणखी वाईट वाईट होत चाललेलं आहे. तुम्ही बघता आता सगळीकडे कसं चाललंय ते मारामाऱ्या, ह्याच्यावरनं जातीवरनं हे त्याच्यावरनं मारामाऱ्या सगळी चालू आहे. सांगायला मुद्दा काय की ह्याच्या धर्मावरनं आणि जातीवरनच कुळावरनच मारामाऱ्या चाललेल्या आहेत. परवा एक हे आलं म्हणजे कोर्टाचा निकाल आला की हे जे जातीवरनं हे टाकतात ना, काय म्हणतात वाईट टाकतात, ते अलाउड नाही म्हणून त्याने सांगितलं. त्याच्यावर शिक्षा होईल त्या लोकांना जर केलं तसं. पण तसं होतं, घाबरतात लोक की दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केले तर आम्हाला गावाला वाईट टाकतील. तर ह्याच्यावर सुद्धा कोर्टाने आता ऑर्डर दिलेली आहे. हे सगळं जे आहे ना हे सगळं बघितलं तुम्ही तर हे जे श्रेष्ठ कनिष्ठ जे झालेलं आहे त्याच्यावर जे मारामाऱ्या झालेल्या आहेत या सगळ्या वाईट आहेत. म्हणून संस्काराला सद्गुरू सगळ्यात महत्व दिलेलं आहे. सद्गुरू मुळाशी गेलेले आहेत. बाकी मी ध्येय सद्गुरू म्हणतात एवढा प्रॉब्लेम नाहीये. पण मी गोविंदराव आणि मी श्रेष्ठ, मी या जातीचा, मी या धर्माचा, मला बाकीच्या धर्माचा इंटरेस्ट नाही, हे जे सगळं चाललेलं आहे हे सगळ्यात वाईट आहे म्हणून सांगितलं. म्हणून सद्गुरूंनी संस्कृतीला महत्व दिलेलं आहे. संस्कृती, मानवी संस्कृती सगळ्यात महत्व, मानव धर्म, मानवी संस्कृती ह्याला सद्गुरूंनी महत्व दिलेलं आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात हे संस्कार चांगले व्हायला पाहिजे. म्हणजे काय, हा संस्कार हाच मोठा प्रॉब्लेम आहे, हेच मोठं ग्रहण आहे आपल्याला लागलेलं. तर हे ग्रहण लागू नये म्हणून संस्कार चांगले देणं यालाच महत्व आहे. म्हणून सद्गुरूंनी संपूर्ण आपली जीवन विद्या प्रापंचिक अंगाने जेव्हा सांगितली तेव्हा त्यांनी एकच गोष्टीला महत्व दिलं, ते म्हणजे संस्कार. सतत बालसंस्कार, गर्भसंस्कार, विद्यार्थ्यांना संस्कार, तरुणांना संस्कार, म्हाताऱ्यांना पण संस्कार, सर्वांना संस्कार देत राहिले सद्गुरू. काय संस्कार म्हणजे शिकवण, शहाणपण. हे शहाणपण सांगणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जे पाय तुमचा खोलात चाललेला आहे, चिखलात चाललेला आहे, तिथून पहिलं तुम्हाला बाहेर काढणं गरजेचं आहे. मग स्मरण पुढला प्रवास नंतर पहिलं संस्काराचं ग्रहण काढल्याशिवाय तुम्ही पुढला करू शकत नाही. म्हणून डोंबिवलीच्या प्रवासात मी तेच सांगितलं की मन निर्मळ झाल्याशिवाय, म्हणजे संस्कार चांगले झाल्याशिवाय तुम्ही निवांतच होऊ शकत नाही. डोळे मिटून तुम्ही पाहूच शकणार नाही, निवांतच होऊ शकणार नाही. का नाही होऊ शकत? कारण जितका हवेपणा जास्त, बघा जितका हवेपणा जास्त तितकं निवांतपणा होऊ शकत नाही. कारण सतत तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, सतत भीती
चिंता काळजी ह्याच्यातच तुम्ही अडकलेले असतात. त्यामुळे डोळे किती मिटून बसला तरी तुम्हाला ज्याला पाहायचं त्याच्याकडे पाहता येणारच नाही, निवांतच होता येणार नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून निवांत होण्यासाठी मी सांगितलं पहिलं निर्मळ व्हा. म्हणून मी स्टेप पहिली झाली की मनाला निर्मळ केलं पाहिजे. पहिल्यांदा निर्मळ करायचं म्हणजे हवेपणा जरा कमी केला पाहिजे. हवेपणा किती करायचा माणसाने, आणि हवेपणा करताना हवेपणातनच आपण जे काम क्रोध लोभ मोह मद उत्सर काढले विकार हे हवेपणातनं निर्माण झालेले. ज्याच्याकडे तृप्ती आहे, ज्याच्याकडे तृप्तपणा आहे, जो जेवून ज्यांनी ढेकळ दिलेला आहे तो काय आणखी जेवणाच्या मागे लागणार नाही. जो तृप्तीचा ढेकळ ज्याला दिलेला आहे तो मागे लागत नाही कशाच्या. म्हणून आपण तृप्त नाहीये, कारण जे आहे जो खजिना आपल्याकडे आहे त्याचा आपल्याला भोग नाही आहे, त्याचा आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून त्यामुळे आपण सतत बाहेर शोधतोय. म्हणून मला एकाने प्रश्न विचारला होता की आपण तुम्ही म्हणता बहिर्मन नेहमी खालच्या दिशेने का जातं. बहिर्मन खालच्या दिशेने का जातं, कारण सोपं आहे ना. कारण वरच्या दिशेला जे आहे ना ते तृप्ती आहे. वरच्या दिशेला म्हणजे बहिर्मनानंतर तुम्ही जे दिव्य मनाकडे जाला त्या दिव्य मनाकडे किंवा शुद्ध मनाकडे तृप्ती आहे. तृप्ती असल्यानंतर काहीच नको. अतृप्त आहे म्हणून तुम्ही सतत मागे लागता, आणि जितके मागे लागता हाव वाढत जाते तसे तुम्ही रसा तळालाच जातात. कारण जशी हाव वाढत जाते तशी तुमचं काय म्हणतात त्याला व्यसनाकडे नंतर ह्या सगळ्या गोष्टीकडे तुमचं जाणं होणार. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला चांगल्या गोष्टी पहिल्यांदा हव्या वाटतील आणि त्या मिळाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न निर्माण झाला की मग खालच्या अधोगतीकडे जायला लागतो आपण, आणि मग शेवटी जेलमध्ये जाऊन बसतात लोक. एवढा ते हवेपणा वाढतो, एवढा हवेपणा वाढतो की शेवटी जेलमध्ये जाऊन बसतात, आणि एवढा अफाट संपत्ती शेवटी काय उपयोगी नाही पडत. म्हणून सद्गुरूंनी पहिलं औषध दिलं ते संस्काराचं. पहिलं संस्कार नीट करा. संस्कार नीट केल्याशिवाय पुढला मिळणार नाही. आकाशमार्ग किती म्हटला, आकाशमार्गासाठी तुम्हाला सिक्युरिटी इमिग्रेशन सगळं करून जायला लागतं. त्यामुळे हे जर नाही केलं तर तुम्ही पुढे आकाशमार्ग आतमध्ये घेणारच नाही विमानात. आम्हाला डायरेक्ट विमानच पाहिजे ना. म्हणून हे जे हवेपणा आहे ना त्याच्यातनं मद मत्सर झालेले. मत्सर काय येतो, माझ्याकडे नाहीये तुझ्याकडे आहे म्हणून मत्सर. बरोबर ना. माझ्याकडे आहे तर मी कशाला मत्सर करीन दुसऱ्याचा. नाही म्हणून मी मत्सर करतो. माझ्याकडे गाडी नाही तुझ्याकडे BMW वा म्हणून मी तिचा मत्सर करतो. वा म्हणत नाही, वा म्हटलं तर छान. तो मत्सर करतो तिचा की तिला मिळत. म्हणून हे मत्सर करून आपल्याला काहीच फायदा नाहीये. हा पुन्हा प्रॉब्लेम आहे. सद्गुरू जे सांगतात ना ते सगळं आपल्या फायद्यासाठी सांगतात. कुठलं तरी काय म्हणतात त्याला आयडियलिस्टिक, काय लोक म्हणतात तुम्ही आदर्शवादी काय सांगता काय. आदर्श पद्धती काय नाही, स्वार्थ. सद्गुरू कधीच आदर्शवादी नाही. लक्षात ठेवायचं. सद्गुरूला स्वार्थच पाहिजे, कारण परमार्थ पण स्वार्थच आहे. बरोबर आहे ना. स्वचा अर्थ म्हणजे स्वार्थ ना. परमार्थ म्हणजे काय, स्वचा अर्थ जाणून घेणं म्हणजे परमार्थ. तो पण स्वार्थच आहे. मोक्ष मिळवणं हा पण स्वार्थच आहे. म्हणून स्वार्थ मिळतं का नाही हे सगळं स्वार्थासाठी सांगतात. तुमच्याच कल्याणासाठी, तुमच्याच भविष्यासाठी, तुमच्याच प्रगतीसाठी, तुमच्याच उत्कर्षासाठी हे करायचंय. मग करायला काय प्रॉब्लेम आहे. तुमच्यासाठी सांगतोय ना, मग करायला काय प्रॉब्लेम आहे. म्हणून मी सांगितलं होतं मत्सर जेव्हा मी घेतलं तेव्हा मी एक वाक्य वापरलं होतं की मत्सर जेवढा वाढेल ना तेवढा तुमचा स्तर खाली जाईल. तुम्हाला काही फायदा नाही. स्तर खाली का जाईल, कारण तुम्ही जेवढं मत्सर कराल तेवढा मत्सर करण्यासारखी परिस्थिती तुमच्याकडे वाढत जाईल. कारण मत्सर ही भावना आहे. ही भावना आतमध्ये जाते अंतर्मनामध्ये, आणि त्या अंतर्मन त्याला तथास्तु म्हणतो. मत्सर करत राहा, आणखीन तुला करता येईल. मत्सर कर, आणखीन वाढेल तुझा मत्सर. आता हा जर मत्सर वाढत गेला तर काय होणार. ज्याच्याबद्दल मत्सर करतो तो प्रगती करतोच आहे. तो काय थांबणार नाही तुझ्यासाठी. तू मत्सर केला म्हणून काय लगाम बसणार नाही त्याला. पण तू मत्सर केल्यानंतर तुझा स्तर खाली जाणार. मग कशाला करा. हा साधा गोष्ट आहे खरं म्हणजे. म्हणून सतत
जागृत राहणं, सावधान तुम्ही सांगितलंय. सावध तो सुखी म्हटलंय. का म्हटलंय? सतत सावध राहायला पाहिजे आपण या सगळ्या गोष्टीपासून. म्हणून अंतर्मन आणि बहिर्मन हे सगळं शास्त्र नीट कळलं पाहिजे. आपल्याला वाटतं की फक्त बहिर्मन म्हणजे जाणीवपूर्वक कर्म करतो, अंतर्मन म्हणजे हे करतो, दोघांचं भावनिक ऐक्य, स्त्री आणि सौम्य शब्द वापरले की झालं आपलं. असं नाहीये. अंतर्मन आणि बहिर्मन शास्त्र खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. हे भावनिक ऐक्य हा शब्दच मोठा आहे खूप. हा भावनिक ऐक्य आहे ना, जिथे भावना शब्द आणलेले सगळीकडे. ह्या भावनेलाच महत्व आहे. मत्सरी एक भावनाच आहे, राग ही भावनाच आहे, क्रोध ही, सगळ्या भावना आहेत या. आणि या भावना तुम्हाला आणखीन त्रासात टाकणार आहे. म्हणून आणि या मत्सराप्रमाणे आपले विचार होणार आहेत. म्हणून मी तिथे सांगितलं होतं, विचार करतो आणि विचार येतात. विचार येतात ते आतून येत असतं. जसं तुमचं अंतर्मनामध्ये जसं सजवलंय तुम्ही, डेकोरेट केले अंतर्मन, तसे विचार बहिर्मनामध्ये यायला लागणार. जसा क्रोध जास्त, काही लोक म्हणतात मी रागवलं नाही पाहिजे, राग यायला नाही पाहिजे मीटिंग मध्ये. का म्हणतात? कारण त्याला माहिती आतमध्ये क्रोध आहे, आतमध्ये कुठेतरी राग आहे पण ते माणसाबद्दल. मग तू बाहेर येता कामा नाही, मग दाबून धरायला पाहिजे. पण हे दाबून धरणं बरोबर नाही. दाबून धरलं की जास्त उफाळून बाहेर येतो. हे कुठलीही गोष्ट दाबून धरली ना तितकी जास्त बाहेर येणार. दाबून धरण्यापेक्षा त्याला सतत भलं करण्याची साधना करत राहायचं. ज्याच्याबद्दल राग आहे त्याला सतत भलं करण्याची साधना करत राहायचं. आपोआप आपला राग कमी कमी होत जाईल. आणि जर आपण विचार केला पाहिजे, काय केला पाहिजे, हे माझ्यासाठी बरं नाही, कुठल्याही परिस्थितीत मी तो करणार नाही कारण ते वाईट आहे. म्हणून गेल्यापासून कुठल्याही मिटिंगला जाऊ, ज्या माणसाचा राग येतो त्या माणसाचा भलं करण्याची साधना करत जायचं. पहिली गोष्ट, राग येण्यासाठी कंडिशन तयारच होणार नाही. बघा करून भलं करण्याची साधना करत गेली की राग येण्यासाठी परिस्थिती निर्माण नाही होणार. परवा मी एकाशी बोलत होतो, त्यांनी काय सांगितलं की मी सतत त्याला फोटोला समोर ठेवून सतत त्याला भलं कर म्हणत. कारण सगळे लोक आपल्याला भेटायला येणार नाहीत, बरोबर की नाही. पण फोटो नसला तरी निदान त्याचं इमॅजिन करून सुद्धा भलं कर केला तरी लागतो नेम. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, विषय आला म्हणून सांगतो आणि सगळं उपयोगी आपल्याला. आपला बॉस कोण आहे हे बायकोला माहित नाही, बरोबर, तुला माहित आहे. मग तू डायरेक्ट मला मान. आणि बायकोनी पण सकाळी कृतज्ञतेने म्हटलं पाहिजे यांचा जो बॉस आहे ना त्याचं भलं होते. कम्युनिकेट करू शकतो आपण. म्हणून तुमच्या बॉस बद्दल सतत सकाळी उठून जोरदार भलं करती आणि कृतज्ञतेची साधना करत राहा, तुमच्या फायद्यासाठी, आदर्शवाद नाही, आपल्या भल्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी मी किती कोकळून सांगतोय तरी लोक करत नाही. म्हणजे किती हे बघा, किती कठीण आहे ना सगळं चेंज करणं माणसाला. कठीण म्हणलं की मला जरा त्रास होतो, कठीण म्हणायला निगेटिव्ह शब्द. पण मला वाटतं की हे ना काय म्हणतात त्याला हाणलं पाहिजे लोकांना त्यांच्याच भल्यासाठी. ट्युशन घ्यायची वेळ आलेली आता. प्रवचन झाली म्हणजे मोठ्या प्रमाणावर, मोठ्या म्हणजे काय त्याला म्हणतात पब्लिक डिस्कोर्सेस, जाहीर प्रबोधन. प्रबोधन झालं की सगळे सांगतात काय झालंय, मी काही घेणार नाही नक्की. त्याच्यानंतर सद्गुरूंनी काय केलं, शाखात प्रवचने केली, अभ्यास वर्ग सुरू केले. आता ट्युशन घ्यायची वेळ आलेली. ती घेतो मी काउन्सिलिंग मध्ये ट्युशनच आहे खरं म्हणजे. पण मला वाटतं काय माहिती, ही जी प्रवचन रेटिंग देता तुम्ही, प्रवचन छान झालं, ह्याच्यापेक्षा तुम्ही ते आपल्या अंगी उतरवलं ना तर मला खूप आनंद होईल, खूप आनंद होईल. कारण तुमची प्रगती
तुमची प्रगती हे जीवन विद्येचं ध्येय आहे, लक्षात ठेवायचं. तुमची प्रगती व्हायला पाहिजे आणि आम्हाला त्याचं आम्हाला आनंद आहे. आपला परिवार आहे खरं म्हणजे. आता हे काय कुटुंब म्हणजे आपलं घरचं कुटुंब राहिलेलं नाहीये, परिवार आहे. त्यामुळे या परिवारामध्ये कुठेही दुःख झालं तरी आपल्याला दुःख होतं. कारण जीवन मिशनच्या माणसाला झालं म्हटलं तर कुठेतरी अशी कळ येते, असं व्हायला नको असं वाटतं. पण जेव्हा आपण बघतो तेव्हा तो काहीच करत नाही, आपण तरी काय करणार, हो की नाही? म्हणून जीवनविद्येमधली प्रत्येक माणूस हा आयडियलकडे म्हणजे आदर्शकडे चालू झालं पाहिजे वाटचाल. आणि आदर्श म्हणजे ते कशा ह्याच्यासाठी नाही, लोकांना दाखवण्यासाठी नाही, आपल्यासाठी, स्वतःसाठी. काय हा खरंच मला असं मनापासून मला कोणाचंही दुःख सांगितलं ना की मला येतो कंटाळा. म्हणून आमचे पराडकर म्हणतात की आता ते काउन्सिलिंग बंद करा आणि शुक्रवारी सुखसंवाद सुरू करा. तेव्हा आता शुक्रवारी आपलं ऑफिस आता रिनोव्हेट झालेलं आहे. अजून एक 15-20 दिवसामध्ये आपलं चांगलं तयार झालं की दर शुक्रवारी एकेका शाखेला बोलवणार आहे. सुखसंवाद आहे. सुखसंवाद पण भरपूर असतात, पण आपल्या कानावर ते निगेटिव्ह गोष्टी जास्त येतात. त्यामुळे थोड्या पॉझिटिव्ह गोष्टी येऊ दे म्हणजे जरा आनंद वाटेल. बरोबर ना? कुठे होतो मी? हा, तर सच्चिदानंद स्पर्श झाला की या मत्सराचं रूपांतर आदरामध्ये असं म्हटलंय. आता स्पर्श म्हणजे काय हा प्रश्न मी सांगितला होता मला वाटतं, तरी परत एकदा सांगतो की स्पर्श म्हणजे संपूर्ण जरी साक्षात्कार नाही झाला, मी नेहमी प्रॅक्टिकल सांगतो कारण सगळ्यांना सगळं नाही, लाखात एका लावतो 2 लाखात एका आपल्याला माहिती नाही. तेव्हा तो नाही झाला तरी सुद्धा मी सांगितलं की ज्ञानातून ओळखीतनं सुद्धा आपल्याला खूप फायदा होतो. बरोबर? म्हणून सद्गुरूंनी यांना काही स्टेप्स सांगितले. सद्गुरू तुम्हाला ओळख करून देतात. कोणाची? त्या शिवाची. ती नुसती ओळख जरी झाली आपली, कारण स्टेप्स आहेत. पहिली स्टेप काय? ओळख. आपली कोणाची ओळख होते ना आपली पहिल्यांदा. ओळख झाल्यानंतर परिचय होतो. परिचय म्हणजे आणखी डिटेल ओळख. सुरुवातीला फक्त नाव आणि सांगता पुढे झालं, मग डिटेल ओळख होते आपली, परिचय म्हणतात त्याला. परिचय झाल्यानंतर पुढे सहवास वाढायला लागतो. आपल्याला समजा एखाद्याचा परिचय झाला आणि तो आवडायला लागला की आपण सहवास वाढवतो. याशी चांगला माणूस आहे, सहवास वाढवूया. सहवास वाढला की मैत्री वाढते, मैत्री व्हायला लागते. मग ते मित्र होतात, ते मैत्रिणी होतात. ही मैत्री वाढल्यानंतर मग प्रीती किंवा भक्ती. प्रपंचाच्या बाबतीत आपण प्रीती म्हणतो, परमार्थात त्याला भक्ती म्हटलेलं आहे. म्हणून प्रीती किंवा भक्ती असते. त्याच्यानंतर हळूहळू जागृती होते. लक्षात ठेवा. म्हणजे हे सगळं ही पद्धत आहे. म्हणून सद्गुरू तुम्हाला ओळख करून दिल्यानंतर जरी ती ओळख झाली आणि जरी त्याचा थोडा स्पर्श झाला आपल्याला, म्हणजे काय, थोडी जरी साधना करत आपण त्याचा अनुभव घ्यायला लागलो, थोडा तरी, एकदम नाही जागृत झालो तरी सुद्धा तुम्ही जर घेत राहिला आणि ह्या ज्ञानाच्या जोरावर तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये चेंज करता येणं शक्य आहे. एकदम निदान ओळख, सहवास, थोडीशी मैत्री, मग ती प्रीती विती म्हणतात ना, लाचावले मन, काय लाचावले मन लागलेसी गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. बरोबर ना? तर हे सगळं खूप पुढची हे लाचावले म्हणून, म्हणजे खरं म्हणजे ती ओळख वाढली की मग ते लाचावलेलं होतं. मग एवढी गोडी वाढते. ते प्रीतीला त्यांनी गोडी शब्द वापरला तिकडे. तुम्ही जे प्रीती आणि भक्ती म्हटलं तीच गोडी आहे. ही गोडी वाढत जाते. पण तोपर्यंत गोडी नाही तोपर्यंत निदान आपल्याला सहवास ठेवायचा. म्हणजे थोडस आपण आपली साधना वेळी करत राहायचं. आणि निदान ओळख जरी झाली, ज्ञान जरी मिळालं, जे मी तुम्हाला आता सांगितलं की त्याचा मत्सर करण्यामुळे तुझं नुकसान आहे आणि आपलं नुकसान करणं म्हणजे सर्वात काय म्हणतात त्याला, त्याच्यासारखा मूर्ख माणूस कोण नाही स्वतःचं नुकसान करून घ्यायला. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारायला जो माणूस तयार होतो तो धड नाही समजायचं. काही काही लोक असतात, मी बघतो स्कूटर चालवतो ना, बुलेट घेतात, बुलेट असे मारत जातात. मूर्ख. कारण स्वतःच्या जीवाची किंमत नाही त्याला. कधी उडला जाईल आणि मरेल सांगता येत नाही, पण मोठं वाटतं त्याला, शौर्य.
तू सांगायचा मतलब काय की या सगळ्या गोष्टी आहेत ना निदान समजल्या म्हणून सद्गुरू म्हणतात शहाणपण जरी मिळालं, ज्ञान मिळेल तेव्हा चालेल, शहाणपण हे जरी मिळालं ना तरी सुद्धा तुमचं मत्सराचं रूप आदरामध्ये होऊ शकेल. वाटतंय ना? म्हणून सच्चिदानंद स्पर्श म्हणजे खरं म्हणजे ती ओळख होऊन त्याचा थोडासा ती सहवास व्हायला पाहिजे, थोडीशी कुठेतरी गोडी समजली पाहिजे आपल्याला. पण ती नाही समजली तरी संपूर्ण जी ओळख सद्गुरू करून देतात, दिव्य बोध त्याला म्हटलेलं आहे, दिव्य साधनेनंतर दिव्य बोध तो देतात की कसं होतंय, काय होतंय, आपल्यामध्ये कुठे चूक आहे, संपूर्ण असं डिसेक्शन करतात सद्गुरू. आणि मग तिथे तुम्हाला जरी समजलं ना, तिथे जरी स्पर्श झाला ज्ञानाचा, आत्मज्ञानाचा नाही पण निदान शहाणपणाचा जरी स्पर्श झाला तरी मत्सराचं रूपांतर आदराने होऊ शकेल. एकदम आदर नाही तर निदान आपलेपणा, निदान न्यूट्रल, त्याला मिळालंय छान, आणखीन मिळू दे. एवढ्यापर्यंत जे आपण बोलतो तरी आपली प्रगती होत जाईल, लक्षात ठेवायचं. म्हणून सच्चिदानंद स्पर्श हे शब्द स्पर्श म्हटलंय. स्पर्श म्हणजे ओळख, म्हणजे सहवास. जागृती पण काय बोलतो ते तिथपर्यंत बोलतो तरी खूप फायदा आहे. आणि मी तर सद्गुरूच्या पुढे एक सांगतो, नुसतं ज्ञानाने, नुसत्या या सर्व ज्ञानाने आपण जे बोलतोय ना या ज्ञानाने सुद्धा खूप मजा येते आणि खूप बरं वाटतं की अरे हाच मी सगळीकडे भरलेला आहे. सद्गुरू म्हणता हा मी म्हणणारा जो आहे ना हाच प्रत्येकामध्ये आहे, तोच आहे, तोच मी म्हणणारा तुझ्यामध्ये जो आहे तो त्याच्यामध्ये आहे. मग त्याला शिवाय देऊन तुला काय, तू स्वतःला शिवाय देतोय. त्याचा मत्सर करतो मी, स्वतःचा मत्सर करतोय. त्याला चीट करतोय, त्याला फसवतो मी, तू स्वतःला फसवतोय. ह्याचं सतत भान. दुष्कर्म करताना सतत विचार केला पाहिजे मी दुष्कर्म करतोय, सत्कर्म केलं पाहिजे. दुष्कर्म केलं की आपल्या नशिबाला प्रॉब्लेम आहे. एकीकडे एक मला परवाच हिंदी वाक्य वापरलं, म्हणजे हिंदी मला पटकन सांगता येत नाही, पण जी गोष्ट नक्की आहे त्यांनी असं म्हटलं होतं की जी गोष्ट तय आहे म्हणजे नक्की आहे की दिलेलं परत येणारच, जे जातं ते परत येतच, हे एवढं माहीत असून सुद्धा आपण लोकांना दुआ, ब्लेसिंग्स आणि आनंद का देऊ शकत नाही, हा त्यांनी प्रश्न विचारला होता. म्हणजे एवढं नक्की आहे, तय आहे की मी जे करीन ते माझ्याकडे परत येणार आहे, हे नक्की माहीत असताना सुद्धा आपण सतत दुष्कर्म करतोय, सतत करतोय, एकमेकांना खाली पाड, हे कर. या सगळ्या करताना कुठेतरी असं मला असं वाटतं, कुठेतरी वाटलं पाहिजे की माझ्याकडनं दुष्कर्म होतं. एवढं जर तुम्ही सावध झाला नाही तर मग तुम्ही जीवनविद्या जगलेच नाही असं मी म्हणेन, जीवनविद्या समजलीच नाही असं म्हणेन. कुठेतरी सावध व्हायला पाहिजे ना आपण की आपण हे करतोय वेडेपणा, हा वेडेपणा आपल्याला भोगणार आहे. हे एवढं जर आपल्याला नाही समजलं लोकांना काय समजणार आहे? बाहेरच्या लोकांना तर पडलेलीच नाहीये, बरोबर ना? बाहेरच्या लोकांना काय पडलेलं आहे मी बघतो सगळी ना. कधी कधी मला वाटतं पॉलिटिकल लोकांना लेटर लिहावं, बाबा तुमचं नुकसान आहे याच्यामध्ये, तुमचं याच्यामध्ये नुकसान आहे, तुम्ही दुसऱ्याबद्दल बोलू नका, स्वतः काय करणार तेवढंच बोलत राहा फक्त. आणि यांना कोण सांगणार? पण सांगायचा मतलब काय, बाहेरचं जग आहे ना ते एकदमच संपूर्ण विसरत आहे सगळ्या गोष्टीच्या. त्यांना फक्त एकच माहिती आहे आपलं कसं मिळवायचं, मी कसा मोठा होईन, मी कसं काही करून लोकांना मारून न्यारून मी ते मिळवीन, ह्याच्याच मागे जग आहे. पण आपलं जे जग आहे किंवा आपला जो परिवार आहे त्याला एवढं तरी कळलं पाहिजे की हे केलं तर आपलं प्रॉब्लेम आहे, आपल्याला त्रास होणार आहे, आपल्या मुलाबाळांना त्रास होणार आहे. तुम्ही जे करतात ते तुम्हालाच नाही, मुलाबाळांना पण त्रास होतो. तुम्ही जी पुण्याई करता ती मुलाला पण फळते, लक्षात ठेवा. तुम्ही जे करता ते मुलाला पण फळते. म्हणून बायकोनी सांगितलं, बायकोनी त्या बॉसचं म्हटलं ते सुद्धा फळतं, कारण बायको तुम्ही एकत्र आहात, एक जीव झालेला आहे, तुमची सुख दुःख एकत्र आहे. म्हणून ते होतं, एखाद्या माणसाचं होणार नाही दुसऱ्या माणसाचं. तुमची सुख दुःख एकमेकांशी कनेक्टेड आहे, तुम्ही कनेक्टेड आहात एकदम. म्हणून तुम्ही सुद्धा, मी कधी कधी त्या नवरा उपयोगी नसतो, तू काय लक्ष देत नाही म्हटलं, मी बायकोला तू कर, तू तरी कर. म्हणून सावधान, सद्गुरूंना सावधान हा शब्द वापरलेला आहे. कारण ही जी सगळी स्मरणचं जी चेन आहे ना ती स्मरणाने सुरू होते आणि सद्गुरूंनी शेवटी सावधान शब्द वापरलेला आहे.
एकीकडे सद्गुरू असं म्हणतात की स्मरण स्मरण करता करता अनुसंधान, म्हणजे पहिलं भान घ्यायला लागतं, स्मरण नंतर भान, भान घेता 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 अनुसंधान होतं. पण भान घ्यायला लागल्यानंतर सतत स्मरण व्हायला लागतं आणि मग अनुसंधान म्हणजे काय, नित्य स्मरण, नित्य त्याचं अनुसंधान, संधान जोडलेलंच आहे त्याच्याशी, संधान सतत जोडलेलं आहे म्हणून त्याला अनुसंधान म्हणतात. आणि हे अनुसंधान झालं अवधान राहतं मग, आणि मग सावधान राहायला पाहिजे तिकडे, त्या अवधानाच्या ठिकाणी सावधान राहायला पाहिजे. कळलं का? हे अवधान सतत राहायला पाहिजे म्हणून सावधान. एवढा सगळा प्रवास आहे, पण निदान तो सोडून द्या. काय कळत मला, जाणीव नाही कळत, शिव नाही कळत, जीव नाही कळत, जाऊन दे. पण हे तरी कळतं की मी जर दुष्कर्म केलं, मी जर मत्सर केला, मी जर त्याला वाईट विचार केला, वाईट चिंतन दुसऱ्याचं केलं, तर माझं भलं वाईट होणार आहे, त्याचं काही होणार नाही. तुम्ही किती त्याचा द्वेष करा, त्याचा काही फरक पडणार नाही, तुमचाच प्रॉब्लेम होणार. एवढं जरी आपण सावधान असलो, कार्य करताना पण तेच, कार्य करताना एकमेकांची जमत नाही कसं, हा मला प्रश्न पडतो. जमवायचं असतं, जमत नाही असं नाही, आपोआप जमत नाही कुठलीच गोष्ट, आपोआप कुठलीच गोष्ट जमत नाही, जमवायची असते. जमवायची म्हणजे ठरवलं पाहिजे, जमवणार मी दुसऱ्या माणसाने, मी जमवणार, पटत नाही पटवून घेणार, आणि पटवून घेण्यासाठी संस्कृती संस्कार महत्वाचे. म्हणून सद्गुरूंनी आता ह्याच्यावरनं मानवी संस्कृतीवर सद्गुरू आले. मी परमेश्वर आहे का ग्रंथावरच मी जातोय पुढे, काम करत नंतर सद्गुरू मानवी संस्कृतीवर आले, संस्कारावर आलेले. आणि सद्गुरू तेव्हा काय म्हणतात, आहे ना वेळ, सद्गुरू म्हणतात नैतिक मूल्य आणि जीवन मूल्य याच्यामध्ये फरक आहे. आपले काही लोक नैतिक मूल्य आणि जीवन मूल्य एकच शब्द वापरतात. नैतिक मूल्य म्हणजे जीवन मूल्य नाही, लक्षात ठेवायचं. नैतिक मूल्य वेगळी, जीवन मूल्य वेगळी. सद्गुरू सांगतात ती जीवन मूल्य. नैतिक मूल्य नीतिमत्ताशी संबंध आहे, मॉरलशी संबंध आहे, आणि नीतिमत्ता ही बदलत असते प्रत्येक ठिकाणी. फॉरेनला नैतिक गोष्ट वेगळी, इकडे नैतिक गोष्ट वेगळी. आता आपण फॉरेन साठी झालो ही गोष्ट वेगळी. नैतिक मूल्य ही जागेपणे बदलत असतं, लोकेशन प्रमाणे, वेळेप्रमाणे. एकेकाळी आपल्याकडे जे विवाह व्हायचे किंवा नवरा बायकोचं जे होतं कमिटमेंट होतं, ते सगळं आता गेलेलं आहे. आता 2 वर्ष झाली, वा, लग्नाला 2 वर्ष झाली, छान छान छान. आम्ही तेव्हा 50 वर्ष झाली ती काय म्हणतात त्याला साजरे करायचो, 25 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष. आता ते मला वाटतं भाग्य, हल्लीचे मुलं 2 वर्ष झाली, बरेच 2 वर्ष टिकली लावत नाही म्हणून टिकत नाही. पूर्वी बिचारी टिकली लावायची म्हणून टिकायचं. आता आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही असं त्यांच्या ताटाखालचं मांजर नाही म्हणून टिकली पहिली काढली. मंगळसूत्र मी घालणार नाही, मी त्याचा कशाला लोड न घेऊ. आता हे काय, ह्याचा काय संबंध आहे का? पण नाही, ते काढून टाकलं की झालं, वाटतं की स्त्री स्वतंत्र झाली. स्त्री स्वतंत्र नाही, लक्षात ठेवा. स्वतंत्र मनाने आणि एकत्र राहण्याने होते. एकत्र राहायला पाहिजे. स्वतंत्र म्हणजे काय, स्वातंत्र्य एकमेकांना दिलं पाहिजे, एकमेकांना स्पेस दिली पाहिजे, हे महत्वाचं असतं. स्वातंत्र्य म्हणजे वाटेल तसं वागणं नाही ही गोष्ट. स्वातंत्र्य म्हणजे स्पेस, आणि स्पेसला काहीतरी लिमिट असतं. स्पेस खूप मोठी झाली की त्याला अंतर म्हणतात. ते अंतर नाही पाहिजे आपल्याला. स्पेस म्हणजे फक्त थोडीशी जागा, स्पेस थोडी द्यायला लागते, किंवा तिला सुद्धा फिट व्हायला पाहिजे कोणीतरी. तिचं पण वेगळं व्यक्तिमत्व आहे, बरोबर ना? प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व असतं. ते व्यक्तिमत्व तिला जोपासायला स्पेस दिली पाहिजे. काय ते हे जे स्पेस देणं म्हणतात ना, ही स्पेस पाहिजेच. म्हणून 2 रूळ जोडदार पाहिजे, 2 रेल्वेचे रूळ जोडदार मध्ये जागा ठेवतात का? कारण ते एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शनला वाव देतात, नाहीतर आपटून.
म्हणून त्याच्यामध्ये जागा ठेवतात का, तर एक्सपान्शन झालं तर फिट व्हायला पाहिजे. तसं कधी कधी स्पेस दिला पाहिजे, तर काय होतं टक्कर होते. मग म्हणून हे जे व्हॅल्यूज आहेत ना, नैतिक व्हॅल्यूज किंवा नीतिमत्ता बदलत चाललेली आहे. पूर्वीचे मुलं आणि मुली आणि आताचे मुलं मुली याच्यामध्ये नीतिमत्तेमध्ये एकदमच खालावली म्हणत नाही, राग येईल त्यांना, पण बदललेली असं म्हणतो. त्यामुळे नैतिक मूल्य बदलत चाललेली आहे. पूर्वी कमिटमेंट याला महत्व होतं, कमिटमेंट ही नीतिमूल्य होती. कमिटमेंट, कोऑपरेशन, सगळी मुलं एकत्र राहणं, सगळी फॅमिली एकत्र राहणं, हे पूर्वीची मूल्य होत. आता एकत्र राहणं म्हणजे मूल्य नाही, वेगळं राहणं म्हणजे मूल्य. त्यामुळे ही मूल्य बदलत जातात टायमाप्रमाणे, वेळेप्रमाणे, आणि बदललीच पाहिजे. असं नाही की बदलली पाहिजे, पण ती चांगल्या दिशेने जायला पाहिजे. नीतिमूल्य बदलतात जागेप्रमाणे. अमेरिकेत काही वेगळंच असणार, आपल्याकडे वेगळं असणार. त्यामुळे ही नीतिमूल्य बदलतात, पण ह्याचा अर्थ जीवनमूल्य बदलत नाही. समजून जीवनमूल्य बदलता कामा नये. कारण नीतिमूल्याला आधार जीवनमूल्यच असतो. खरं म्हणजे नीतिमूल्याला फाउंडेशन हे जीवनमूल्यांचं आहे. म्हणून जीवनमूल्य ही कोअर प्रिन्सिपल आहे. मी म्हणतो नेहमी कोअर प्रिन्सिपल म्हणजे काय, खरा आधार की जी निसर्ग नियमावर अवलंबून आहे, निसर्गाशी सुसंगत आहे, निसर्गाच्या स्वभावाची सुसंगत आहे. ही जीवनमूल्य हा आधार, आणि त्याच्यावर तुमची मूल्य, नैतिक मूल्य राहिली पाहिजे. मग नैतिक मूल्य चेंज करायला हरकत नाही, पण त्या या आधारावरच पाहिजे. सामंजस्य पाहिजेच, नाहीतर मग कमिटमेंट नाही. सामंजस्य संबंध कमिटमेंटची येतो. डिसिप्लिन, स्वच्छता ही नैतिक मूल्य आहे, पण ती प्रत्येकाची वेगळीच आहे. अमेरिकेत वेगळी डिसिप्लिन, तिकडे ते मूल्य समजलं जातं डिसिप्लिन. आपल्याकडे डिसिप्लिन वागणं म्हणजे अमूल्य. अमूल्य शब्द बरोबर. डिसिप्लिन न वागणं म्हणजे चांगलं. डिसिप्लिन वागणं म्हणजे काय, ह्याला थांबतो कशाला तिकडे तुझा, त्याला मूल्य समजलं जातं. आजच एक पेपरामध्ये आलं होतं, एक मंत्री बाजूला जाऊन नुकसान बघितलं, व्हायरल झालेलं आहे. मिनिस्टर आपली गाडी थांबवतोय आणि जाऊन तिथे युरिनेट करतोय. पण हे इथपर्यंत चांगलं आहे, कारण काय कधी कधी प्रॉब्लेम असतो, झाला असेल त्याला, कारण वयाप्रमाणे प्रॉब्लेम होतो, आम्ही म्हणत नाही. पण त्यांनी नंतर जे स्टेटमेंट केलं ते बरोबर नाही. त्यांनी काय सांगितलं, काय झालं, नथिंग सिरियस अबाउट इट. म्हणजे ही डिसिप्लिन हे मूल्यच नाही राहिलं आपल्याकडे. वेळेवर जाणं म्हणजे वेळेपणा समजलं. कोणी माणसं वेळेवर येणं हे खरं नीतिमूल्याचं लक्षण आहे ना. टाइम, पंक्च्युअलिटी ही नीतिमूल्य समजली जायची. बाहेरच्या देशात समजले जातात, थांबत नाहीत. तुम्ही जर उशीर झाला तर ते निघून जातात सरळ, कोण थांबणार नाही तुझ्यासाठी. आपल्याकडे ते जर पाहिलं तर फालतोय. आमच्याकडे ऑफिसमध्ये असं व्हायचं, उशिरा यायचं मीटिंगला, येताना असं एकदम जसं खाबून असं यायचं. म्हणजे काय, मी एवढा बिझी होतो की आय कुड नॉट गेट टाइम. म्हणजे मी खूप बिझी होतो. समजा म्हणजे स्टाईल, बॉडी लँग्वेज तशी असते म्हणजे असं. आणि जो अगोदर बसला असेल ना त्याला काही धंदा नाही. हे इंडियन मूल्य, हे भारतीय मूल्य. मस्करी नाही, कॉर्पोरेट असं चालतं. मग आमच्याकडे अमेरिकन चीफ एक्झिक्युटिव्ह आला, तो 2 मिनिटं अगोदर बसायचा. सगळे गप्प 2 मिनिटं अगोदर. डिसिप्लिन त्याच्याकडे मूल्य आहे, आपल्याकडे नाहीये. सांगायचा मुद्दा काय माहितीये की मूल्य जी म्हणतात ना ती बदलतात. स्वच्छता, स्वच्छता तिकडे मूल्य आहे, आपल्याकडे मूल्य नाही. स्वच्छतेसाठी मोठं अभियान करायला लागतं, त्याच्या होत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण आता जोरदार करतोय आपण. म्हणून आता उत्सवामध्ये बघा, आपल्या सर्व उत्सवामध्ये कुठेही घाण होत नाही. लोकांना घाण करण्याची सवय आहे, पण आम्ही ती घाण करण्यामधून रोखतोय त्यांना. आमची स्वच्छता कमिटी खूप सुंदर काम करते. कामुनीच्या अंडर आमची टीम आहे स्वच्छता कमिटीची, आणि जसं ग्राउंड देतात तसं ग्राउंड आम्ही परत करतो.
स्वच्छता हे लोकांमध्ये आपण तर सांगायला म्हटलं की नैतिक मूल्य जी आहेत नाही, नैतिक मूल्य आणि जीवन मूल्य याच्यामध्ये फरक आहे. जीवन मूल्य हा आधार आहे नैतिक मूल्याला खरं म्हणतो, पण तो आधार सद्गुरूंनी समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता आणि समाधान आणि नम्रता आणि लवचिकता ते मी खरं ह्याच्यातच घेऊ शकतो. बघूया कसं घ्यायचं ते ह्याच्यावर पण खूप बोलण्यासारखं आहे. आपण घेऊया ना. तर समता आहे ना, हा सद्गुरूंनी जो शब्द वापरलाय ना तो खूप ना सुरुवात फक्त करून देतो. ही जीवनमूल्य आहे ना, जीवनमूल्य ही सद्गुरूंनी जीवनमूल्य जी सांगितली ना ती फक्त व्यक्तिनिष्ठ नाहीये. नीतिमूल्य ही व्यक्तिनिष्ठ असतात. मी तुम्हाला का फरक सांगतोय, कारण लोकांना हेच वाटतं की तुम्ही नीतिमत्तेचं शिक्षण देतात. नाही, आम्ही जीवनमूल्य शिकवतो लोक. जीवनमूल्य म्हणजे कोर म्हणजे मुळात जाऊन तुमचं मुळातनं उकडायचं झालं. मुळातनं उघडल्याशिवाय होणार नाही, कळलं ना. कारण मी सांगितलं कमिटमेंट, लग्नाचं कमिटमेंट का नाही होत, सामंजस्य नाही म्हणून. सामंजस्य हा आधार असेल तर तुमचं कधीच प्रॉब्लेम आहे, तुम्ही कमिटेड राहाल. म्हणून प्रत्येकाचा संबंध आहे, तडजोड, सामंजस्य, तडजोड हे सगळ्या गोष्टी असली ना तर तुम्ही नैतिक मूल्य तुमची चांगलीच राहिली पाहिजे, नीतिमूल्य तुमची चांगलीच राहते. तर सांगायचा मुद्दा काय की ही जीवनमूल्य ही राष्ट्राशी संबंध आहे, समाजाशी संबंध आहे, कुटुंबाशी संबंध आहे आणि स्वतःचा. म्हणजे ही जीवनाभिमुख आहेत. सगळी जीवनमूल्य ही जीवनाभिमुख आहे. सद्गुरूंची जीवनमूल्य दिली ती स्वतःला उपयोगी आहे, कुटुंबाशी संबंध आहे, समाजाशी आहे, राष्ट्राशी आणि विश्वाशी, सर्वांशी. ही जी नीतिमूल्य सगळीकडे आली, नीतिमूल्य जीवनमूल्य सगळीकडे आली तर क्रांती होईल. सद्गुरू म्हणतात क्रांती. मग क्रांती कुठे होईल, तुझ्या लेवलला होईल, कुटुंबाच्या लेवलला होईल, समाज, राष्ट्र आणि विश्वात क्रांती होईल. म्हणून ही जी जीवनमूल्य सद्गुरूंनी दिलेली आहेत ही साधी सुधी नाही आहेत. ऐकायला बरं वाटतं समता, सभ्यता ऐकायला बरं वाटतं, पण ही कोर आहेत, कोर मुळाशी जाऊन सद्गुरूंनी सांगितलेली आहेत. आणि नीतिमूल्य ही त्याचा आधार आहे. नीतिमूल्य ही वैयक्तिक आहे, वैयक्तिक कमिटमेंट, वैयक्तिक डिसिप्लिन, वैयक्तिक असं आहे. त्यामुळे ते वैयक्तिक लेवलला राहतात. नीतिमूल्य प्रत्येकाची बदलत असतात, प्रत्येकाची नीतिमूल्य वेगळी आहे. पण जीवनमूल्य ही प्रत्येकासाठी एकच आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून ही समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान हे सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि एकातनं एक गुंफलेलं आहे सद्गुरूंनी. चेन आहे ती चेन. समता म्हणजे काय, सद्गुरू म्हणतात प्रत्येक जण माणूस म्हणून पाहायला शिका आणि त्याला माणुसकीने वागा म्हणजे सभ्यता. सभ्यतामध्ये नम्रता पण आली. खरं म्हणजे नम्र माणूस सभ्य माणूस नम्र असतो. आणि ही सभ्यता म्हणजे काय, सामंजस्य पाहिजे. सभ्यला कधी असतो आपण, सामंजस्य असतं तेव्हा एकमेकांना समजून घेतो ना माणूस, तेव्हा ते सामंजस्य असतं. समजून घेतलं की सहिष्णुता येते. सहिष्णुता सहज येत नाही, एकदम डायरेक्टली सहिष्णुता येणार नाही, त्यासाठी सामंजस्य पाहिजे. म्हणून मी म्हटलं कार्य करताना एकमेकांना समजून घेतलं तर सहिष्णुता येईल आणि मग कार्यामध्ये समाधान येईल. नाही तर कार्य करून सुद्धा जर माणूस दुःखी झाला तर कशाला कार्य करायचं. आपण कार्य कशासाठी करतो, बाहेर जाऊन समाधान मिळालं पाहिजे म्हणून ना. नाही तर रोजचं असतं ना, कुटुंबामध्ये ऑफिसमध्ये चाललेलंच असतं. मग हे जर कार्यामध्ये जो चाललं तर मग कशा कार्याला जायचं आपण, काहीतरी वेगळं मिळालं पाहिजे ना, बरोबर की नाही, हो की नाही. म्हणून आपण कार्य करताना एकमेकांना समजून घ्या, लगेच गैरसमज करू नका. साधा एक मोबाईल नाही उचलला, मुद्दाम नाही उचलला, अरे नाही तसं. मोबाईल न उचलण्याची बरीच कारणं असतात. इथपासून ते चार्ज केलं असेल, किती कारणं असू शकतात ना. पण तो तीनदा केला हो, तीनदाही उचलला नाही, आणि तीनदा आंघोळीला बसला असेल, टॉयलेटला गेला असेल, पण सामंजस्य नाही, समजून घेणार नाही. एक लक्षात ठेवा, आपल्याकडे जे कार्य करतात ना तर प्रत्येकाची चांगली इच्छा आहे म्हणून ते येत आहेत. त्यांना काहीतरी करायचं चांगलं, म्हणजे मूळ हे चांगले आहेत म्हणून आपल्याकडे येतं. लक्षात ठेवा, ह्याच्यापेक्षाही चांगले तुम्हाला मिळणार नाही. एवढे हे चांगले येतो. जे लोक कार्याला येतात म्हणजे चांगलेच असतात.
मग त्याच्यातलं चांगलं किती काढून घ्यायचं त्याच्यासाठी आपण थोडंसं सामंजस्य, थोडंसं त्याला नम्रपणे वापरणं, थोडंसं त्याला कौतुक करणं. सगळं क्रेडिट आपण घेऊन काय कुठे जाणार? आपण लोकांचं कौतुक करून त्याला पुढे आणायचं. कृतज्ञता, मी नेहमी सांगतो, कृतज्ञ, सतत कृतज्ञ राहा प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल. सकाळी उठून प्रत्येक कार्यकर्त्याचं कृतज्ञता व्यक्त करा. बघा तुमच्याकडे कसं काम होईल ते. म्हणून सतत कृतज्ञ राहिला तुम्ही कार्यकर्त्याबद्दल. आणि मी मागे पण सांगितलं होतं की मीटिंग करताना तुम्ही ना पहिलं सुरू करा बदलगती साधना एकमेकांची. एकमेकांना बदलगती साधना करून घ्या आणि मग सुरू करा मीटिंग. बेस चांगला करून टाकायचा, हो की नाही? त्यामुळे कार्य करायला आपण जे जातो ना ते आपला काही आनंद मिळाला पाहिजे, कार्यातून आनंद. कारण आपण जेव्हा लोकांना कार्य कशासाठी करतो? लोकांना सुखी करण्यासाठी. आणि लोकांना सुखी करण्यासाठी आपण केलं दुःखी व्हायचं, मग उपयोग काय? बरोबर की नाही? जरी जर डोक्यावर ताप झाला कार्य करून तर मग काय मजा नाही, बरोबर ना? म्हणून ही जी 5 मूल्य मी ती डिटेलमध्ये घेणार आहे, पण फक्त तुम्हाला बरोबर सांगतो की ही 5 मूल्य आपल्याकडे घ्यायची, बाकीचं जाऊन ते आकाश मार्ग. समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता आणि समाधान. ही जर 5 गोष्टी मिळालं की समाधान मिळेल तुम्हाला. समाधान, काहीतरी केल्याचं समाधान मिळेल, काहीतरी केल्याचं बरं वाटेल तुम्हाला. तेव्हा तुम्ही, आज वेळ झालेली आहे पण मी पुढल्या याला ह्याच्यावर डिटेलमध्ये बोलेन. समता एक विषय घेऊन डिटेलमध्ये मी तो मांडणे, अध्यात्माच्या अंगाने काय आणि प्रपंचाच्या अंगाने काय, असं आपण परत पुढे जाऊया.